नमस्कार, रुचकर रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटण रस्सा, तो पण झटपट. तर इथे मी आज 1.5 किलो मटण घेतलंय. त्याला आता मी वॉश करून दाखवते. मटण वॉश झालंय. आता आपण मॅरिनेशन करून घेऊया. त्यासाठी हळद, मीठ, ही मी हिरवी पेस्ट लावते. त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची ही हिरवी पेस्ट आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं ठेवूयात. आता मटणाला आलं लसूण पेस्ट, जी हिरवी पेस्ट आपण तयार केली होती ती, हळद, मीठ लावून मी व्यवस्थित त्याला मॅरिनेशन केलंय. मॅरिनेशन करून आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आधी. तर त्यासाठी आता आपण 2 चमचे कुकरमध्ये तेल टाकले. मी तेल तापलंय. त्याच्यामध्ये मी तेजपत्त्याची पानं टाकते. इथे मी 4 वेलची, दालचिनीचे तुकडे आणि लवंग घेतले. हे पण आपण फोडणीला टाकूया. आपले मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतलेत. आता यात मी आपलं मॅरिनेशन मटण टाकून घेऊ. ते व्यवस्थित मी ढवळून घेते. मी जास्त पाणी टाकलं नाहीये त्यात, कारण त्याला पाणी सुटणार आहे, त्यामुळे मी पाणी टाकलं नाहीये. आपण नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया. मटण व्यवस्थित मिक्स करून झालंय. कुकरचं झाकण लावून मी याला 4 शिट्ट्या करून घेते. आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. तर इकडे मी कढई ठेवली आहे वाटणासाठी. त्याच्यामध्ये मी पहिलं खोबरं फक्त भाजून घेणार आहे, तेल न टाकता, कारण खोबऱ्याला तेल सुटतं. तर मी ते मंद आचेवरती भाजून घेते. खोबरं आपलं खरपूस भाजून झालंय. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. यात मी 1 चमचा तेल टाकते. त्याच्यामध्ये 10-12 पाकळ्या लसूण आणि 4 मीडियम साईजचे कांदे मी व्यवस्थित तेलावर परतून घेणार आहे, ब्राऊन होईपर्यंत. कांदा, खोबरं आणि लसूण व्यवस्थित भाजून परतून झालंय. आता वाटून घेऊया. अशा पद्धतीने आपलं वाटण वाटून झालंय. आता आपण फोडणीची तयारी करूया. छोटे 3 चमचे तेल टाकते मी. तेल तापलं आपलं व्यवस्थित. आता हे वाटण तेलामध्ये परतून घेऊया. आता आपण यात मसाले टाकूया. तिखट तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. 3 चमचे तिखट टाकते. हळद ऑलरेडी आपण टाकली होती मॅरिनेशनला. धणा पावडर, गरम मसाला, थोडा मी मटण मसाला पण टाकते त्यात. छोटे 2 चमचे मटण मसाला. तर व्यवस्थित आपण हे तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. मसाला व्यवस्थित परतून झालाय, टोपापासून सेपरेट झालाय, म्हणजे हा आपला व्यवस्थित परतून झालाय, तेल पण सुटलंय. आता यामध्ये आपण शिजवलेलं मटण टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करूया. यात आपण हे जे वाटणाचं पाणी होतं तेच मी कुकरमध्ये सगळं व्यवस्थित घेऊन याच्यामध्ये टाकलंय. रस्सा कितपत तुम्हाला पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. हे व्यवस्थित ढवळून
मी याला एक उकळी आणणार आहे. जास्त शिजवायची गरज नाही कारण ऑलरेडी आपलं मटण शिजलेलं आहे. मीठ टाकलं नाही आहे कारण मॅरिनेशनमध्ये मी ऑलरेडी मीठ टाकलं होतं. तर अगदीच लागलं तर मी टेस्ट करून नंतर टाकेन. आता ह्याला एक झाकण देऊन एक उकळी आणूया. मटण छान शिजलंय. तरी पण छान आले त्याला. वरती मी कोथिंबीरीने गार्निशिंग करते आणि आता सर्व करून बघूया. मटण रस्सा रेडी आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.